ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या भारतीय सैन्याला सलाम करण्यासाठी राज्यभरामध्ये ठिकठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहे। नागपूरमध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आलेली होती। सावनेर तालुक्यामधल्या खापरखेडा या गावामधल्या यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सहभागी झाले। खापरखेडा इथल्या अन्नामोड या चौकामधून ही तिरंगा यात्रा निघाली। तर नागपूरमध्ये शहीद चौक ते बडकत चौकाच्या दरम्यान काढलेल्या तिरंगा यात्रेमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सहभाग होता। याशिवाय मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने बाईकवरून तिरंगा यात्रा काढली। यामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम सहभागी झाले। यात्रेमध्ये महिलांचा सहभाग सुद्धा लक्षणीय होता। तर डोंबिवलीमध्ये देखील तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। गणपती मंदिरापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही यात्रा निघाली। यामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने डोंबिवलीकर हातामध्ये तिरंगा घेऊन सहभागी झाले। सैनिकांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी तिकडे अमरावतीमध्ये सुद्धा आज तिरंगा यात्रा निघाली। या यात्रेमध्ये माजी खासदार नवनीत राणा यांनी उपस्थिती लावली। याशिवाय मालेगावमध्ये मंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वामध्ये तिरंगा रॅली निघाली, ज्यामध्ये सर्वधर्मीयांचा हजारोंच्या संख्येने सहभाग होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।